मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचा हा तिरडी आंदोलन मोर्चा आज मोहोळ तालुक्यातील तमाम नागरिकांच्या, तमाम कार्यकर्त्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताची कुठली गोष्ट आहे, अहिताची कुठली गोष्ट आहे हे या झोपलेल्या आंधळ्या आणि बहिऱ्या प्रशासनाला व कामचुकार करणाऱ्या या मंत्र्यांना हे आम्ही तिरडी आंदोलन काढून आज आमच्या मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान, मोहोळ तालुक्याचा अभिमान किंवा मोहोळ तालुक्याच्या हिताचं काय आहे हे दाखवण्यासाठी इथे जमलेले सर्व कार्यकर्ते, नेते किंवा तमाम मोहोळ तालुक्यातील नागरिक आज गेल्या 10-12 दिवसापासून मोहोळ तालुका एखाद्यावरती शोककळा पसरल्यासारखं, मरणकळा पसरल्यासारखं काम करतोय। या शासनाला जाग येत नाही। हे आंधळ आणि बहिरं शासन आहे। त्याला दुःखाची जाणीव कळत नाही, भुकेलेल्याची भूक कळत नाही, ताणलेल्याची ताण कळत नाही, ओरडणाराचा जीव व्याकुळ झालेला आहे। आज आमचे 4 लोक इथं 4 दिवसापासून अन्न पाणी त्यांनी प्राशन करायचा त्याग केलेला आहे, परंतु एकही अधिकारी, एक प्रशासनाचा जबाबदार व्यक्ती, एक सत्तेतला जबाबदार व्यक्ती आमच्या या आंदोलनाला भेट देत नाही। म्हणजे ही सत्ता, ही लोकशाही नाही, ही हुकुमशाही आहे। आणि हुकुमशाही तुमची मोहोळ तालुका सर्वजण मिळून, या सर्व पक्षाचे लोक आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत, शिवसेना आहे, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, अजितदादांचा पक्ष आहे, मोहोळ तालुक्यातील तमाम शेतकरी संघटना आहेत, व्यापारी संघटना आहे, सर्व महिला संघटना आहेत। एवढं सगळं असताना, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असताना सुद्धा हे आंधळ आणि मुक हे दुसऱ्यावर प्रशासन हे दादागिरी केलेल्याचं लक्षण आहे। म्हणून मोहोळ तालुक्यातील तमाम सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी जो आज कडकडीत उपोषण केलं किंवा जो आज तिरडे आंदोलन केलेलं आहे, मी मोहोळ तालुक्याच्या वतीनं या तिरडे आंदोलनाच्या वेळी या प्रशासनाचा, या सत्तेतील नेत्याचा, या मोहोळ तालुक्याच्या वतीनं लोकशाहीच्या मार्गाने आम्ही यांचा धिक्कार करतो। आणि आम्ही मोहोळ तालुका यापुढे हे अनगरचं झालेलं तहसील कचेरी, हे तहसील कार्यालय रद्द केल्याशिवाय इंचभर सुद्धा मागं सरणार नाही, मी एवढंच बोलतो।